जय भीम, जय संविधान। मी सचिन मोहिते आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो की सध्या राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि सर्वच पक्ष आपापल्या परीने वेगवेगळे हातखंडे वापरून या निवडणुकांना सामोरे जात आहेत। आपण सर्वांनी बघितलंच असेल की सर्व सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जो काही साठमारीचा खेळ चालू आहे याच्यामध्ये उमेदवार पळवापळवी करणं, त्याच्यानंतर निवडणुका बिनविरोध करणं, आर्थिक प्रमाणात मोठमोठ्या उलाढाली करून उमेदवारी रद्द करणं, असे अनेक प्रकारचे खेळ सध्या राज्यभरात सुरू आहेत। या सर्व धामधुमीतच बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची एकमेव बहुजनांची राष्ट्रीय पार्टी म्हणून या निवडणुकीमध्ये उतरत आहे आणि या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीने आपल्या जमिनी स्तरावरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे। हे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या कदाचित इतरांपेक्षा तेवढे सक्षम नसतील, त्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचणं आणि आपल्यापर्यंत ते कदाचित पोचले पण नसतील किंवा त्यांचे मीडियामध्ये देखील नाव नसेल, तरी या गोष्टीचा विचार न करता आपण फक्त बाबासाहेबांच्या हत्ती आणि निळा झेंडा याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि या सर्व उमेदवारांना विजयी करा। लक्षात ठेवा, आपण ही जी निवडणूक लढतोय, आत्ता अनेक प्रकारच्या गोष्टी लोक घेऊन आपल्या पुढे येतील। काही पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवायचे या गोष्टीने आपल्याला भावनिक करतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यांना फक्त संविधान आणि लोकशाही फक्त निवडणुकांपुरतीच दिसते। संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला समाज आणि आपल्या चळवळीचे पक्षच रस्त्यावरती उतरत असतात। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीवरती किंवा माणसांवरती जर अन्याय अत्याचार झाले तर इतर कोणतेही पक्ष पुढे येत नाहीत, तर त्यासाठी आपल्यालाच रस्त्यावरती उतरावं लागतं किंवा त्याची न्यायाची लढाई लढावी लागते। त्यामुळे फक्त निवडणुकांपुरतं यांच्या नादाला न लागता आपला बाबासाहेबांची विचारधारा, बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि हत्ती निशाणे जर यशस्वी करायची असेल तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कुणाच्याही बहकाव्यामध्ये न येता आपली चळवळ, आपली विचारधारा वाढली पाहिजे। यासाठी बहुजन समाज पार्टीच्या हत्ती निशाणे समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना आपण विजयी करा। उमेदवार कोण आहे हे न पाहता हत्तीच आपला उमेदवार आहे असं समजून आपण मतदान करा। दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आमिष, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर येतील, तर त्या गोष्टींना भुलून न जाता ज्या टायमाला तुम्ही EVM मशीनच्या इथे जाल तर त्या मशीनवरती वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या विचारधारेची चिन्ह असतील। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे चिन्ह असेल, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार मिळवून दिला, त्या बाबासाहेबांची हत्ती निशाणी, ज्या हत्ती निशाणीवरती बाबासाहेब 1952ची शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने निवडणूक लढले होते आणि 1954ची निवडणूक देखील बाबासाहेब हत्ती निशाणीवर लढले होते। आज आपल्याला एक बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे की ज्या निवडणूक चिन्हावरती बाबासाहेबांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणूक चिन्हाला, त्या हत्ती निशाणीला मतदान करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे। तर इतर निशाण्यांचा विचार न करता बाबासाहेबांच्या हत्ती निशाणीला आपण मतदान करा आणि जर हत्ती निशाणी वगळून जर आपण इतरांना मतदान कराल तर हा बाबासाहेबांच्या निशाणीशी, बाबासाहेबांच्या विचारधारेशी केलेला द्रोह ठरू शकतो। या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि येत्या 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवारांना ज्या ज्या वॉर्डमध्ये आहेत त्या सगळ्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा। जय भीम, जय संविधान।